गुड मॉर्निंग दोस्तो. तर माझी आजचा ब्लॉगची सुरुवात होते देवपूजेपासून. माझी ही तर देवपूजा म्हणजे झालेली आहे आणि मी मग तुम्हाला आता फक्त दाखवते. आणि माझी देवपूजा खूप सुंदर झाली. त्यानंतर मग मी खालच्या रूममध्ये आली, तिथे किचनमध्ये आली. किचनमध्ये मी दूध गरम करायला ठेवलं आणि वुमन पूरची बोर्नविटा मी घेते रेग्युलर. जवळजवळ माझे बरेच दिवसापासून मी घेते. 1-1.5 वर्ष झालं. त्याच्यापासून मला खूप फायदा पण झाला, त्याच्यामुळे मी हे घेते. आणि सकाळचा वेळ हा माझा थोडासा निवांत असतो, म्हणजे जोपर्यंत मी दूध पित नाही तोपर्यंत माझा हा वेळ मी आनंदित घेते. त्यानंतर मग मी माझे धुणं भांडी वगैरे झाले. त्यानंतर मग मी दुपारच्या वेळी मी हे थोडंसं डेकोरेशनचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे मी बॉटल आहे ती डेकोरेशन करते, त्याला असे काच वगैरे लावते. कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवणारच आहे. खूप सुंदर होतं आहे ते आणि पाहिजे मला तसं ते होतं आहे. त्यानंतर मग संध्याकाळ झाली. संध्याकाळी मग आमच्याकडे थोडेसे पाहुणे आले, त्यांच्यासाठी मी चहा वगैरे केला. त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक केला. त्याच्यात मी केलेले कोबीची भाजी, फिश फ्राय आणि नंतर थोडेसे राईस बनवला, म्हणजे चिकन राईस बनवला. त्यानंतर मग हे पापड चाट बनवले, पोळी बनवली आणि एवढा असा माझा डिनरचा मेनू झाला. आणि त्यानंतर मग आम्ही आता जेवायला बसतोय. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.